नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या या नव्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आपल्या भाषेच्या टूलकिटमधलं एक अतिशय महत्त्वाचं आणि तितकंच मजेशीर साधन शिकणार आहोत. ते म्हणजे सर्वनाम. आपली रोजची बोलण्याची भाषा किंवा वाक्य आणखी छोटी, गोड आणि खूप जास्त प्रभावी कशी बनवायची याचीच जादू आज आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजच्या या सादरीकरणात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत त्याची ही छोटीशी रूपरेषा. सर्वात आधी आपण सर्वनाम म्हणजे काय हे समजून घेऊ. त्यानंतर त्याचे 6 मुख्य प्रकार, वाक्यात ते वापरण्याचे काही अतिशय महत्त्वाचे नियम आणि शेवटी एक छोटासा सारांश. आता बघा, एका छोट्याशा बदलामुळे वाक्यात किती मोठा फरक पडतो. समजा मी म्हटलं, राम शाळेत जातो, राम चांगला आहे. ऐकायला थोडं कंटाळवाणं आणि अडखळल्यासारखं वाटतंय ना? सारखं सारखं राम म्हणण्याऐवजी जर आपण राम शाळेत जातो, तो चांगला आहे असं म्हटलं तर तेच वाक्य किती छान, सुटसुटीत आणि नैसर्गिक वाटतं. आणि म्हणूनच इथं आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो. सर्वनाम म्हणजे नेमकं काय? तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नामाच्या किंवा नावाच्या जागी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम. नावांची तीच पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि आपली भाषा अधिक प्रभावी करण्यासाठी आपण या भाषिक साधनाचा वापर करतो. सर्वनाम म्हणजे काय हे तर आपल्याला समजलं. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे, जिथे आपण सर्वनामांचे 6 मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत. मराठी व्याकरणामध्ये सर्वनामांचे प्रामुख्याने हे 6 प्रकार पडतात: पुरुषवाचक, दर्शकवाचक, प्रश्नवाचक, संबंधवाचक, अनिश्चितवाचक आणि निजवाचक. ऐकायला नावे थोडी जड वाटत असतील, पण काळजी करू नका. रोजच्या संवादात आपण त्यांचा कसा वापर करतो ते आता आपण एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. यातला पहिला आणि सर्वात जास्त वापरला जाणारा प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. आता हे सर्वनाम आपण कोणाबद्दल बोलतोय यानुसार बदलतं. जर मी स्वतःबद्दल किंवा आपल्याबद्दल बोलत असेन तर मी किंवा आम्ही वापरतो. समोरच्या व्यक्तीशी बोलताना तू किंवा तुम्ही. आणि समजा आपण तिसऱ्याच कोणाबद्दल बोलत असू तर तो, ती, ते किंवा त्या असे शब्द वापरतो. आहे ना अगदी सोपं? पुढचा प्रकार आहे दर्शकवाचक सर्वनाम. नावातच अर्थ दडलेला आहे. एखादी जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी आपण जे शब्द वापरतो ते म्हणजे दर्शकवाचक सर्वनाम. जसं की एखादी गोष्ट जवळ असेल तर हा, ही, हे आणि दूर असेल तर तो, ती, ते. आपण बोट दाखवून जे शब्द वापरतो तेच हे सर्वनाम. आपल्या या टूलकिटमधलं तिसरं साधन म्हणजे प्रश्नवाचक सर्वनाम. हे तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल, कारण याचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो. उदाहरणार्थ, तिकडे कोण उभा आहे किंवा तुझ्या हातात काय आहे. या वाक्यांमधले कोण, काय, कोणते हे शब्द म्हणजेच प्रश्नवाचक सर्वनाम. चौथा प्रकार आहे संबंधवाचक सर्वनाम. हे सर्वनाम एका पुलासारखं काम करतं. 2 वेगवेगळ्या वाक्यांना जोडण्याचं आणि त्यांचा मूळ नामाशी संबंध दाखवण्याचं काम हे सर्वनाम करतं. उदाहरणार्थ, तो मुलगा जो इथे राहतो तो माझा भाऊ आहे. या वाक्यात जो आणि तो या शब्दांनी 2 वाक्यांमधला संबंध किती छान जोडलाय नाही का? जो मेहनत करतो, ती गाणी गाते, ही सगळी याचीच उदाहरणे आहेत. 5वा प्रकार आहे अनिश्चितवाचक सर्वनाम. अनेकदा आपल्याला नेमकं कोण किंवा किती लोक आहेत हे माहीत नसतं. थोडी अनिश्चितता असते. अशा वेळी आपण एखादा, कुणीतरी, काहीतरी, सर्व किंवा प्रत्येक असे शब्द वापरतो. तिथे कुणीतरी उभा आहे, यातलं कुणीतरी हे नेमकं कोण हे सांगत नाही, म्हणूनच ते अनिश्चितवाचक. आणि या यादीतला शेवटचा 6वा प्रकार म्हणजे निजवाचक सर्वनाम. जेव्हा एखाद्या क्रियेचा परिणाम तो करणाऱ्या कर्त्यावरच म्हणजेच स्वतःवरच परत येतो तेव्हा हे वापरलं जातं. उदाहरण द्यायचं तर, हे काम मी स्वतः केलं किंवा त्याने स्वतःला दुखावून घेतलं. इथं स्वतः हा शब्द या प्रकाराचं अगदी उत्तम उदाहरण आहे. सर्वनामांचे प्रकार तर पाहिले, पण खरी गंमत पुढेच आहे. हे सर्वनाम वाक्यात वापरताना काही अतिशय महत्त्वाचे नियम पाळावे लागतात, ते आता आपण समजून घेऊया. यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सर्वनामाचं लिंग आणि वचन हे त्या मूळ नामाशी तंतोतंत जुळलं पाहिजे. म्हणजे बघा, मुलगी शाळेत गेली हे स्त्रीलिंगी वाक्य ऐकायला एकदम बरोबर वाटतं, पण जर कोणी मुलगी शाळेत गेला असं म्हटलं तर ते व्याकरणदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं ठरतं. त्यामुळे लिंग आणि वचनाची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. दुसरा नियम आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे, तो म्हणजे आदराचा वापर. तू हे अनौपचारिक सर्वनाम आपण फक्त आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांसाठी किंवा अगदी जवळच्या मित्रांसाठीच वापरतो. पण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींशी किंवा अनोळखी माणसांशी बोलताना त्यांना आदर देण्यासाठी नेहमी
तुम्ही किंवा आपण याचाच वापर केला पाहिजे. भाषेमधला हा आदर खूप काही सांगून जातो. आणि आता तिसरा नियम हा खरोखरच एक मोठा आहाक्षण आहे. हिंदीपेक्षा आपली मराठी इथं थोडी वेगळी आणि खास आहे. मराठीत आम्ही आणि आपण यात खूप मोठा फरक आहे. जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीलाही तुमच्यात सामील करून घ्यायचा असेल तर आपण म्हणतो. जसं की मित्राला सोबत घेऊन जायचं असेल तर आपण म्हणतो आपण चित्रपटाला जाऊया. पण जर तो मित्र सोबत येणार नसेल आणि फक्त तुमचाच ग्रुप जाणार असेल तर तुम्ही म्हणता आम्ही चित्रपटाला जातोय. आहे की नाही मराठी भाषेची ही एक वेगळीच गंमत. तर मित्रांनो, आता आपण या सादरीकरणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. चला, आज आपण काय काय शिकलो त्याचा एक झटपट सारांश पाहूया. थोडक्यात सांगायचं तर आज आपण सर्वनाम म्हणजे काय हे पाहिलं. आपल्या टूलकिटमधले सर्वनामांचे 6 मुख्य प्रकार समजून घेतले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंग, वचन आणि आदराची पातळी योग्य प्रकारे सांभाळल्यास आपली भाषा किती सुंदर, प्रभावी आणि व्याकरणदृष्ट्या अचूक होते हेही आपण शिकलो. शेवटी जाता जाता तुमच्यासाठी एक विचार. योग्य सर्वनामांचा वापर केल्याने आपली बोलण्याची भाषा किती उंचीवर जाऊ शकते याचा नक्की विचार करा आणि सराव करत रहा. पुढच्या भागात आपण या टूलकिटमध्ये आणखी एक नवीन साधन जोडणार आहोत, ते म्हणजे विशेषण. तेव्हा पुन्हा भेटूया. हे माहिती सत्र ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.